इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन भरती खोपोली स्थित मल्टीनॅशनल गम्प्रो कंपनीसाठी अनुभवी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आवश्यक। शैक्षणिक पात्रता व अनुभव 5 वर्षांचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन म्हणून अनुभव आवश्यक। खालील कामांचा अनुभव असणे आवश्यक: स्टार डेल्टा स्टार्टर वायरिंग व मोटर कनेक्शन, VFD वायरिंग कनेक्शन व पॅरामीटर सेटिंग, इलेक्ट्रिकल पॅनल वायरिंग, जनरेटर पॅनल कनेक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन वायरिंग, AMF पॅनल कनेक्शन व ट्रबल शूटिंग। इतर माहिती: मध्यवर्ती उपनगरातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। कंपनीतर्फे सर्व आवश्यक सुविधा व आकर्षक पगार दिला जाईल। इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा। संपर्क 022 2579 3280। कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रेल्वेमुळे होणारे अडथळे आणि विकेंडला पर्यटनामुळे निर्माण होणारी गर्दी कमी करण्यासाठी 2 महत्त्वपूर्ण उड्डाणपूल प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत 4 फाटा आणि गुंडगे आकुर्ले येथे हे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पांसाठी अनुक्रमे 100.59 कोटी आणि 79.14 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। दोन्ही उड्डाणपूल प्रत्येकी 650 मीटर लांबीचे असतील। या संदर्भात खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी या प्रकल्पांना मंजुरी दिली। कर्जत 4 फाट्यावरील उड्डाणपुलामुळे कर्जत मुरबाड मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून गुंडगे आकुर्ले उड्डाणपुलामुळे भिसेगाव गुंडगे परिसरातील नागरिकांचा कर्जत शहराशी संपर्क अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। कर्जतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सुधाकर खारे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या मंजुरीमुळे मोठे यश मिळाले आहे। वाढते पर्यटन, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता हे दोनही उड्डाणपूल कर्जतच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, कोल्हापूर।